नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। ऐन हिवाळ्यामध्ये राज्यात आता पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आलाय। राज्यात आज काही परिसरामध्ये पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिलाय। याबद्दल संपूर्ण माहिती आपण पाहूयात। त्यापूर्वी कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा। इथं हिवाळा सुरू असूनही राज्याच्या बहुतांश भागातून पाऊस काही काढता पाय घेताना दिसत नाहीये, ज्यामुळे शेतकऱ्यांपुढे आता मोठा प्रश्न उभा राहिलाय। मान्सूनच्या दिवसांमध्ये सरासरीहून कमी पर्जन्यमान असल्यामुळे दुबार पेरणीचं संकट आणि त्यानंतर शेतात बहरलेल्या पिकांवर अवकाळीचं संकट असं संकट चारही बाजूंनी ओढावल्यामुळे बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसताना दिसत आहे। हवामान विभागानं वर्तवलेल्या शक्यतेनुसार जानेवारी ते मार्च या 3 महिन्यात देशाच्या बहुतांश भागात सरासरीहून 112% पाऊस पडण्याचा अंदाज आहे। यावेळी अवकाळी पावसाचा महाराष्ट्रावर मोठा परिणाम दिसून येऊ शकतो। जानेवारी ते मार्च या 3 महिन्याच्या कालावधीत देशभरामध्ये सरासरीच्या 69.7 मिलीमीटर पाऊस पडू शकतो। यंदा मात्र हे प्रमाण 112%वर पोहोचू शकतं। हिवाळ्यात डिसेंबर अखेर किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील। येत्या काळात हीच परिस्थिती कायम राहिली तर पुढील महिन्याभरातही किमान तापमान सरासरीहून जास्त राहू शकतं। त्यामुळे हिवाळा जवळपास काढता पाय घेण्याच्या मार्गावरून दिसू लागलाय। यापुढील दररोज हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूबला चॅनलला सबस्क्राइब करा व शेजारील बेल आयकॉन प्रेस करा।